काय परिस्थिती आहे आता इथे? नमस्कार. प्रथमतः तुमचा चॅनल आमच्या गावात या निमित्त आल्यानिमित्त मी तुमचं आभारी आहे. जिल्हा परिषद कुकुराड गटाच्या या ऐतिहासिक लढतीत तसं बोललं तर दोन्ही पार्टींचा विकासावरच केंद्रित निवडणूक व्हावी अशी जनतेची इच्छा असली तरीही आमचं हे विरळी गाव हे जिल्हा परिषद कुकुराड गटाच्या विजयाची मुहूर्तमेढ राहणारं गाव ठरेल. बरोबर दिशा देणार. कारण गेल्या बऱ्याच वर्षापासून वरकुटे आणि कुकुराड या गावांनाच वारंवार संधी दिली जाते. ऐतिहासिक आणि पारंपरिक मतदार हा किंवा पारंपरिक उमेदवार हे त्याच गावांचे असतात आणि आमच्या गावाला कायम दुर्लक्षित केलं जातं तरीही आमच्या गावात भाजपचा पण गट आहे, राष्ट्रवादीचा पण गट आहे. पण जे असं सुशिक्षित तरुण मतदारांचा कल कुठे ठरतोय त्यावर जोर लावण्यात येईल. मी स्वतः जरी विकासाच्या सोबत असलो तरी पण गावातल्या बऱ्याच घडामोडी असतात. आता ज्या 2 सभा झाल्या तालुक्यात म्हणजे गटामध्ये, त्यामध्ये विकासावरच व्हावे अशी माझी एक सुशिक्षित मतदार म्हणून इच्छा आहे. मी एका पार्टीचा पदाधिकारी असलो तरी कुठल्या? मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे, बूथ प्रमुख आहे गावचा. बरं. माझी उपसरपंच आहे. ह्या गावात जरी आमची पार्टी उजवी असली किंवा काही असली तरी दोन्ही पार्टींनी सुसंस्कृत राजकारण करावं आणि तरुणांनी कसं आता निर्णय घेतात त्यावर बरंच आहे. आमची पार्टी मदत करते, पुढची पार्टी मदत करते किंवा आमच्या गावातले एक स्थानिक उमेदवार आहे, त्यांची भूमिका काय ठरते, गावचा त्यांच्यासोबतचा कल जातोय का किंवा कसं आहे. म्हणून माझं एक स्पष्ट असं मत आहे की विरळी गाव हे 2.5 ते म्हणजे एकूण मतदार आमचं 4,000-4,500 मतदान आहे. तर त्यापैकी किमान आमदारकीच्या हिशोबानं म्हणजे आता ही निवडणूक आमची निवडणूक उमेदवार असतील किंवा विरोधी पक्षाचे उमेदवार असतील किंवा शिवसेनेचे उमेदवार असतील, हे सगळ्यांच्यात ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं या निवडणुकीकडे मोठं लक्ष आहे. तर ही आमदारकीला 2,000 मतदार झालतं आणि चिलारवाडी एक आमच्या संलग्न ग्रामपंचायत आहे, तिथे एक 400-450 मतदान होतं. असं साधारणतः 2,500 मतदार होणार आमच्या गावात. तर त्या 2,500 पैकी आमचं गाव कोणता झेंडा घेऊ हाती, तर आमचं गाव हे जिल्हा परिषदेचा झेंडा ठरवणारं गाव ठरेल हे नक्की. आणि आम्ही पार्टी म्हणून, पक्ष म्हणून आमच्या उमेदवारासाठी 100% प्रयत्न करूच. राजकारणामध्ये मैत्री जपल्या जातात, तर त्या आचारसंहितेच्या काळात मैत्री ह्या फक्त सलोख्याच्या राहतील. राजकारण या पद्धतीनं, मैत्री मैत्रीच्या पद्धतीनं आणि गावचे हितसंबंध वेगळे. पण विरळी हे गाव जिल्हा परिषद गटामध्ये विजयाची मुहूर्तमेढ ठरवणारं गाव ठरेल एवढं नक्की. पण आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारतो. तुम्ही एकदम भारी विश्लेषण सांगितलं. म्हणजे सगळ्यांना धरून. तर आता आम्ही ज्यावेळेस मसवडवरनं या ठिकाणी आलो विरळे गावातील लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, तर इथं येण्यासाठी रस्ता नव्हता. मी बऱ्याच वेळाला आलो परंतु रस्ता होईना. खरं तर हा रस्ता झाला पाहिजे, तो भाग वेगळा. परंतु अजून काय समस्या आहेत? तुम्ही इथे जन्मापासून आहे, गावात राहताय. कसं गाव व्हायला पाहिजे होतं आणि कसं आहे? हो, गाव म्हणजे तमाशानं जनता कधी बिघडत नाही आणि कीर्तनानं सुधरत नाही. तसंच राजकारणामध्ये विकास हा कधी न संपणारा घटक आहे. तर गेल्या 20 वर्षामध्ये आमच्या आमदारांनी जे कामं केलेत, त्यानुसार बऱ्यापैकी लोकाभिमुख आणि लोकोपयोगी कामं केलेत. काही कामं समजा गावातील स्थानिक असतील, आम्ही असेल किंवा आमच्यासारखे काही नेते असतील, यांच्यामुळे समजा कामांमध्ये दुर्लक्ष झालं असेल, तरी आता अलीकडच्या काळामध्ये दहिवडी विरळी रस्ता असेल, तर ते आता काम तरी चालू आहे. आज उद्या होईल, पण विकास हा कधी न थांबणारी घटक आहे. आज होईल, उद्या होईल आणि विकासाकडे अपेक्षित राहणं हे मतदाराचं मोठं लक्षण आहे. विकास हा होतच राहणार आहे, पण उमेदवारांच्या वैयक्तिक आणि कसे संबंध राहतात त्यावर निवडणूक जात असली तरीही पार्टी, संघटन, संवाद ह्या गोष्टींवर बरीच निवडणूक म्हणजे ही घेते असं माझं मत. आणि विकास कसा आहे, आता रस्तेही जरा विकासाचे म्हणजे दुर्लक्षित असलं तरी आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या नेत्यांकडे सातत्याने पाठपुरावा करतोय. आमचे रस्ते बऱ्याचपैकी प्रस्तावित आहेत, काही रस्ते होतीलही. पण सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही जिद्दीने प्रयत्न करतोय. संघटन आमचं चांगलं आहे गावामध्ये, त्या संघटनेला यश नक्की येईल. ओके. धन्यवाद.